स्वातंत्र्य मिळाले तरी एकता, अखंडता आणि एकजूट महत्वाची. माधवराव शिंदे. 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. लातूर प्रतिनिधी सुमित कामदार. स्वातंत्र्य मिळाले तरी एकता, अखंडता आणि एकजूट महत्वाची आहे, असे मत मुख्याध्यापक माधवराव शिंदे यांनी व्यक्त केले. आचार्य विनोबा भावे प्राथमिक विद्यालयात भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण करण्यात आलं. प्रमुख पाहुणे बालाजी आप्पा लातुरे हे होते, तर श्री रामदास मोहिते, पत्रकार संघाचे अध्यक्ष लहुकुमार शिंदे, लातूर पब्लिक स्कूलचे संचालक संभाजीराव कोरमाळे, श्री व्यंकटराव हरेगावकर, श्री अंकुश कवडगाव, श्री शिवाजीराव डोंगरे, सौ काजल महादेव कांबळे, केशरबाई चव्हाण, शेख भाभी, मुक्तार शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना ते म्हणाले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि त्या घटनेच्या आधारानेच आपण पुढे जात आहोत. स्वातंत्र्य मिळाले तरी एकता, अखंडता आणि एकजूट महत्वाची असल्याचे उद्गार काढले आहेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर करून उपस्थितांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागवली. मुख्याध्यापक माधवराव शिंदे व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं. पारंपरिक लेझिम सादरीकरणाने कार्यक्रमात विशेष रंगत आणली. यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरात प्रभात फेरी काढून नागरिकांमध्ये देशभक्तीचा संदेश देण्यात आला. शिस्तबद्ध आणि उत्साही सहभागामुळे कार्यक्रम अधिकच प्रेरणादायी ठरला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक, नर्सिंग केंद्रे, धोंडीबा बिराजदार, प्रशांत ढवळे, सारिका शिंदे, शीतल डोंगरे, अपर्णा शर्मा, रामदास शिंदे, कर्मचारी नवाब देवणे, बाबासाहेब कांबळे, ज्योती कांबळे यांना कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतलं. सर्व पालक, माझे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी बांधव आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 77वा गणतंत्र दिन या ठिकाणी साजरा करीत आहोत. खरं पाहिलं तर 15 ऑगस्ट 1947ला हा देश स्वतंत्र झाला. परंतु पूर्णपणे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं नव्हतं. याच्यासाठी सर्वात हुशार, अनुभवी, एक जिज्ञासू वृत्ती असे असणारे, ज्यांचं नवल करावं तेवढं कमी अशा प्रकारचे असणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1949 मध्ये एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये सांगितलं की बाबांनो, आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, पण कधी काय होईल सांगता येत नाही. कारण इंग्रजांचा काळ होता तो, आणि आता ही शासनाचं सुद्धा कधी काय बदल सांगता येत नाही. म्हणून आणखीन आपला देश स्वतंत्र झालाय असं खुशीमध्ये राहू नका. 21 नोव्हेंबर 1949ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भाषणामध्ये सांगितलं होतं, आणि म्हणून तुम्ही खुशीमध्ये राहू नका. कदाचित परत इंग्रज लोक ताबा घेऊ शकतील, म्हणून थोडं एकी करा, एकता, समानता ठेवा. त्यावेळेसचं भाषण सगळ्या लोकांना ती पटलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून, कारण माणसं काम करत असताना माणसं खांद्याला खांदा लावून मदत करणारी, सहकार्य करणारी जर माणसं असतील तर नक्की त्या ठिकाणी असणारा बदल होतो. यावेळी कार्यक्रमासाठी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.